देखिले तुमचे चरण, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कास या तेजिन प्राण आपुलगे मय असीन धनिवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीते गायन गे माय सकळ हे गोत माझे पंढरीसे जान सकळ ही गोत माझे पंढरीसे जान बापर कुमादेवी वरू विठ्ठलाची अन असेन धनिवरी आपुले माहेरे मग तो श्री हरी गीते गायन गे मय विठ्ठल विठ्ठल देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कास या त्यजिन प्राण आपुलगे मय असीन धनिवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीते गायन गे मय प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिताच प्राप्त असणार अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका पौर्णिमा श्री ज्ञानोबरायांचा हा अभंग एक रूपकात्मक अभंग आहे आणि या अभंगामध्ये मौली ज्ञानोबरा एका भगवत भक्ताच्या भूमिकेमध्ये एका गवळणीच्या भूमिकेमध्ये भगवान परमात्म्याकडे एक प्रकारचा आग्रह करत आहे आणि तो आग्रह धरल्यानंतर ती एक प्रकारच्या धारणा व्यक्त केल्यानंतर त्या भगवान परमात्म्याने जी काही दिली अनुभूती आहे त्या अनुभूतीचा अनुवाद मौली ज्ञानोबरा या अभंगातून प्रकट करतात. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. समस्त ग्रामस्थ मेडशिंगा इथलं भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, सर्वांच्या यथोचित अशा सहकार्याने संपन्न होत असलेला हा पारंपरिक प्रातिवार्षिक नाम महोत्सव. या उत्सवाचं निमित्त जर आपण पाहिलं तर ब्रह्मलीन सद्गुरू श्री रावसाहेब महाराज पाटील एकंबीकर यांच्या मूर्ती स्थापनेच्या त्याच पद्धतीने ब्रह्मलीन वैकुंठवास ज्ञानोबा अण्णांच्या पादुकाचा कलशारोहणाचा वर्धापन दिन या निमित्ताने चालू असलेला हा नाम महोत्सव ज्यांच्या शुभ संकल्पनेतून आणि कुशल अशा मार्गदर्शनातून हा उत्सव संपन्न होतोय असे परमआदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तिपरायण मौली महाराज एकंबीकर यांच्या पावन उपस्थितीमध्ये कुशल मार्गदर्शनाने हा उत्सव संपन्न होतोय आणि ज्यांच्या कुशल अशा संयोजनातून हा उत्सव संपन्न होतोय असे परमआदरणीय हरिभक्तिपरायण परमार्थ स्नेही प्रतीक महाराज एकंबीकर यांच्या प्रेमातून स्नेहातून इथे येण्याचा योगंतद निमित्ताने कीर्तना करता उपस्थित आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय ब्रह्मलीन सद्गुरू श्री रावसाहेब महाराज एकंबीकर यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे, श्री गुरु तीर्थरूप यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि ज्ञानोबराय तुकोबराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कास या तेजिन प्राण आपुलगे मय असीन धनिवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीते गायन गे मय. या अभंगाच्या माध्यमातून मौली ज्ञानोबरा एका गवळणीच्या भूमिकेमध्ये भगवान परमात्म्याच्या प्रति एक धारणा व्यक्त करतात. वास्तविक चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी वारकरी संप्रदायामध्ये अलिखित प्रकारचे काही दंडक आहेत. उत्सवाची जर सुरुवात असेल म्हणजेच पहिल्या दिवसाचं कीर्तन असेल तर मंगलाचरण घडलं पाहिजे असा अलिखित प्रकारचा दंडक आहे. काल्याची कीर्तन सेवा म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्राचं चिंतन झालं पाहिजे या पद्धतीचा दंडक आहे. आणि तीच उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा म्हणजे जागराची कीर्तन सेवा म्हटलं की भगवंताकडे मागणीपर भंग निवडला गेला पाहिजे अशा अलिखित प्रकारचे वारकरी संप्रदायामध्ये काही दंडक आहेत. 7 दिवसांचा उत्सव 8व्या दिवशी काला अशा पद्धतीने आपण याचं समीकरण पाहतो. याची कारणमीमांसा नेमकी काय आहे तर वेदांतामध्ये ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या गेलेल्या आहेत. शिवेच्या सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती
भवती असंसती पदार्थ भावनी आणि तुर्यगा या 7 दिवसात प्राप्त केल्यानंतर मगच 8व्या दिवशी काला मिळतो आणि म्हणून 8 दिवसांचा उत्सव आहे. नवे चिदाभासाच्या देखील 7 अवस्था आहेत. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती या निवृत्त केल्याशिवाय तुम्हाला काला मिळत नाही आणि म्हणून 8 दिवसांचा उत्सव आहे. मात्र सुरुवातीला पहिल्या दिवशी मंगलाचरण केलं पाहिजे असा शिष्टांचा संप्रदाय किंवा शिष्टांचा आपल्याकडे विचार पाहायला मिळतो. याच्या पाठीमागची कारणमीमांसा नेमकी काय आहे? मंगलाचरणाचा थोडा विचार करायचा झाला तर महाराज किम नाम मंगलम, कतिविधानी मंगलानी, किमर्थम मंगलम, कदा करण्यानी अशा पद्धतीने याचा विचार आपल्याला करता येईल. तसे तर शास्त्रानुसार 3 प्रकारे मंगलाचरणाचा विचार मांडला गेला. वस्तू निर्देश रूप मंगल 1, आशीर्वाद रूप मंगल 2 आणि नमस्क्रिया रूप मंगल 3. विठ्ठल विठ्ठल. महाराज वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्क्रिया रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल पटवून देण्याकरता अगदी प्रमाणांचा निर्देश करून माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. आता नमस्क्रिया रूप मंगल करता चिंतन जर किंवा वाङ्मयातलं प्रमाण जर पाहिलं तर नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा याला नमस्क्रिया रूप मंगल म्हणा. आशीर्वाद रूप मंगलचा विचार केला तर आशीर्वाद द्यावा याला आशीर्वाद रूप मंगल म्हणता येईल. आणि वस्तू निर्देश रूप मंगलाचा विचार केला तर यामध्ये 2 विकल्प शास्त्रामध्ये केलेले आहेत. एक सगुण वस्तू निर्देश रूप मंगल आणि दुसरं आहे ते निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल. म्हणजे अभंगामध्ये जे पहिल्याच प्रमाणामध्ये किंवा पूर्वार्धामध्ये जे चरणपद आलेले या चरण या पदाचा जर विचार आपण पाय असा अर्थ केला तर सगुण वस्तू निर्देश रूप मंगल साधता येतं. आणि लक्षणेने किंवा ज्ञानदृष्टीने जर आपण त्याचा विचार करू लागलो तर निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल साधता येतं. हे मंगलाचरण का करायचं महाराज? याच्या पाठीमागची कारणमीमांसा अशी की दररोज आपण कीर्तनाला येत असताना जे कीर्तनाला आल्याबरोबर श्रवणामध्ये होणारे जे काही प्रतिबंध आहेत, जे होणारे जे काही अडथळे आहेत, भूत प्रतिबंध आहेत, भावी प्रतिबंध आहेत, वर्तमान प्रतिबंध आहेत, त्यामध्ये पुन्हा विषयासक्ती, बुद्धिमान्य दोष, कुतर्क, विपर्यय अशा पद्धतीचे त्यामध्ये प्रतिबंध आहेत. असे कोणत्याही पद्धतीचे प्रतिबंध अडथळे येऊ नयेत म्हणून पहिल्यांदा मंगलाचरण करण्याचा प्रघात आहे. नवे शिष्टांचा संप्रदाय किंवा शिष्टांनी घालून दिलेली एक परंपरा आहे आणि म्हणून पहिल्या दिवशी मंगलाचरण घडलं पाहिजे. आणि मौली ज्ञानोबा या गवळणीच्या माध्यमातून चरण या पदातून भावदृष्टीचा विचार केला तर सगुण वस्तू निर्देश रूप मंगल साधतात आणि ज्ञानदृष्टीचा विचार केला तर निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल साधतात. विठ्ठल विठ्ठल. अशी तर नियोजित वेळेतील 45 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. थोडा वेळ पाळणारा आणि गुरुजींची शिकवण आहे माझ्याकडे. आमच्या गुरुजींचंही पुढे 4 दिवसांनी कीर्तन आहे. आपण पाहिलं असेल इथं माझ्या आधी त्यांच्या सेवा होऊन गेलेली आहे. वेळ अगदी काटेकोरपणे ते पाळतात. त्यांची शिकवण आहे. आणि आम्ही इथं उभारत असताना आम्ही या लाईनीतूनच इथं उभारलोय. त्यामुळे यांची काय अवस्था असते किंवा यांना काय दिवसभराचा ताण असतो याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. विठ्ठल त्यामुळे जास्त काही विस्तार करणार नाही. अवघी तासाभरामध्ये उरलेल्या चरणांचा समन्वय साधून या अभंगातला जो मूळ गाभा आहे तो भाव प्रतिपादन करून सेवेला पूर्ण विराम देणार आहे. लक्ष असू द्या. अभंगामध्ये मौली ज्ञानोबा एका गवळणीची भूमिका घेतात. हा अभंग चिंतन करत असताना आता आपण मंगलाचरणाचा विचार पाहिला. यामध्ये दोन्ही मंगलाचरण आपल्याला साधता येतील आणि ते मंगलाचरण साधतात ते एका गवळणीच्या भूमिकेमध्ये असा एक विचार करता येईल. मात्र पहिलाच पूर्व पक्ष निर्माण होतो. मौली ज्ञानोबा या अभंगामध्ये महाराज गवळणीचीच भूमिका घेतात. हे कशावरून? तरी महाराज या अभंगामध्ये काही अशी पदं आलेली आहेत की त्या पदावरून आपल्याला निर्देश करता येतो एका गवळणीची भूमिका आहे. बघा अभंगामध्ये पद आलेले असे न धनी बरी आपुले माहेरी. माहेरी पद आलेले. मला सांगा माहेर हे पुरुषाला असतं की स्त्रीला असतं? तुमच्याकडे कशी पद्धत आहे? माहेर असतं ते स्त्रीला असतं, पुरुषाला असते त्याला? तुमच्याकडे नाहीच काय? थोडा संवाद असू द्या. पुरुषाला असते त्याला काय म्हणतात? सासूरवाडी म्हणतात. त्याची व्याख्या सांगू का? जिथं गेल्यानंतर अधिक आनंद होतो, अधिक महिन्यात तर जास्तच होतो, त्याला सासूरवाडी म्हणा. मुद्दा एवढाच पटवून द्यायचा की माहेर आहे ते स्त्रीला आहे. अभंगामध्ये पद आलेले माहेरी या पदावरून निर्देश करता येतो एका गवळणीची स्त्रीची भूमिका. एक लक्षण. आणि दुसरं लक्षण जर विचारात घेतलं, जर एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाला जर हाक मारत असेल तर तो अरे म्हणून हाक मारे. मात्र ती जर एखादी माता भगिनी दुसऱ्या माता भगिनीला जर हाक मारत असेल तर ती अग म्हणून हाक मारते. अभंगामध्ये पद आलेले गे माये या पदावरून निर्देश करता येतो. ही एका गवळणीची भूमिका आहे. विठ्ठल विठ्ठल.
मान्य करू, मात्र कोणत्या गवळणीची भूमिका आहे, तिचं काही विचार किंवा तिचं काही नामूल्य कुठं आलंय की नाही, असा काही दुसरा पूर्वपक्ष निर्माण. आपण जर वाङ्मय अभ्यासलं तर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गोकुळातले जे सवंगडी आहेत त्यांना गोपाळ असं म्हटलं गेलं. आपल्याकडे एखाद्याचं नाव असतं गोपाळ म्हणून, मात्र वाङ्मयामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे सवंगडी गोकुळातले जे पुरुष आहेत त्यांना गोपाळ असं म्हटलं गेलेलं आहे, आणि गोकुळातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना गवळणी असं संबोधित केलेलं आहे. मग महाराज गवळणींचा विचार केला तर वाङ्मयानुसार 3 प्रकारच्या गवळणींचा आपण विचार करतो. कर्मकांडीच्या गवळणी 1, उपासनाकांडीच्या गवळणी 2 आणि ज्ञानकांडीच्या गवळणी 3. मात्र या अभंगामध्ये मौली ज्ञानोबराय ज्या गवळणीची भूमिका घेतात या 3ही गवळणींच्या पलीकडे असणारी ही 4थी गवळण आहे. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज गवळणीची भूमिका मान्य आहे, मात्र त्यावेळेच्या एका गवळणीची भूमिका त्यावेळेच्याच एका गवळणीने वर्णन केली असं चिंतन नाही. पहा, मौली ज्ञानोबरायांपासून सकल संतांनी गवळणी प्रकरण लिहिलं. शांती ब्रह्मनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, भक्त शिरोमणी नामदेवराय असतील, सकल संतांनी गवळणी प्रकरण लिहिलं. मात्र गवळणी प्रकरण लिखाणाचा कालावधी केव्हाचा आहे? संत महात्मे लिखाण करतात कधी? कलियुगामध्ये लिखाण करतात. संतांनी लिखाण केलं कलियुगामध्ये, मात्र कृष्ण परमात्मा गवळणी गोपाळ यांचा कालावधी केव्हाचा आहे? माझी भाषा जरा कठीण वाटते का? थोडा संवाद राहू द्या. जेवण झालंय का व्हायचंय? मग त्याचा आनंद नका कीर्तनात घेऊ, माझं थोडं उत्तर द्या, थोडे संवाद राहू द्या. श्रीकृष्ण परमात्मा गवळणी गोपाळ यांचा कालावधी केव्हाचा आहे? द्वापार युगातला कालावधी आहे. आणि कृष्ण परमात्म्यांनी जे काही लीला केले त्याचं वर्णन किंवा गवळणी प्रकरण संत महात्मे लिखाण करतात कधी? कलियुगामध्ये. म्हणजे द्वापार युगातली भूमिका संत महात्मे मांडू लागले कलियुगामध्ये, द्वापार युगात का मांडली गेली नाही? विठ्ठल विठ्ठल. पटण्याकरता पूरक प्रमाण घेतो. तुकोबाराय ज्या पद्धतीने बोलतात, हरिणे माझे हरिले चित्त भारमित्त विसरले, ही भूमिका केव्हाची? भगवान परमात्म्याने चित्त हिरावून घेतलं, ही भूमिका आहे द्वापार युगातली. तुकोबाराय मांडू लागले कलियुगात, द्वापार युगात का मांडली गेली नाही? माझ्या अल्पमतीप्रमाणे मला अभ्यास झालेल्या 2 लक्षणं मांडतो, माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. पहिलं लक्षण असं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही चरित्र लीला केलेले आहेत त्याचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये केलेलं पाहायला मिळतं. महाराज 18 पुराण आहे, मात्र महापुराण केवळ श्रीमद भागवतालाच म्हटलं जातं. याची कारणमीमांसा भागवतामध्ये अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मनमंतरेषाणु कथा निरोधा मुक्तिराश्रयः. 10 लक्षणाने परिपूर्ण केवळ श्रीमद भागवत आहे. कोणत्या 10 लक्षणा? सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मनमंतर, ईशानु कथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय, अशा 10 लक्षणाने परिपूर्ण केवळ श्रीमद भागवत आहे, म्हणून त्याला महापुराण म्हणतात. आणि त्या महापुराणामध्ये व्यास मुनींनी सर्व काही चरित्राचं लीलांचं वर्णन केलेलं आहे, आणि त्याचं चिंतन करून ज्ञानोबा आदी संत महात्मे कलियुगामध्ये गवळणी प्रकरण लिहितात. एक विचार स्वीकारता येईल. एखादा म्हणेल महाराज ज्ञानोबारांची जर अवस्था पाहिली तर ज्ञानियांचा राजा गुरु महाराम किंवा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा किंवा ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवदे सुखाचे कोंब ईर माणूसपणे भांब लौकिक भाव. किंवा ज्ञानोबारांचं आणखी वर्णन जर केलं तर निळोबाराय बोलतात जयदेव जयदेव जय ज्ञान सिंधू. अहो ज्ञानियांचे सिंधू, ज्ञानियांचे शिरोमणी असणारे ज्ञानोबाराय. मग ज्ञानोबारांना चिंतन करण्याची काय आवश्यकता महाराज असं काही न वाटेल. महाराज ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा पुरावा देतात. व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो, व्यासांचा मागोवा घेतो म्हणतात. आता हे जर ओवी अपरिचयाची वाटली तर हरिपाठातील पहिलाच अभंग आणि अंतिमचं चरण पहा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा. अहो द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहिला. ज्ञानोबाराय कशावरून बोलतात? व्यासाची खुणा. व्यास मुनींनी जे काही चरित्र लिखाण केलेलं आहे द्वापार युगामध्ये त्याचं चिंतन करून कलियुगामध्ये संत महात्मे या गवळणी प्रकरण लिखाण करतात. एक लक्षण. आणि दुसरं लक्षण असं, भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवताराचा विचार केला तर तुम्ही झाला रामराजा, आम्ही वानराच्या फौजा, तुमचा अवतार गोकुळी, आम्ही गोपाळांचे मिळी, तुम्ही उभी विटेवरी आणि आम्ही झालो वारकरी. महाराज भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवतारामध्ये संत महात्मे कोणकोणत्या रूपाने होते? तुम्ही झाला रामराजा,
संत महात्मे आम्ही वानराच्या फौजेमध्ये संत महात्मे तुमचा अवतार गोकुळी संत महात्मे आम्ही गोपाळांचे मिळी आणि कलियुगामध्ये तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी म्हणून वारकरी सामान्य नाही महाराज विठ्ठल विठ्ठल त्यातला महत्वाचा मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतार धारण करतात त्यावेळेला संत महात्मे कोणत्या रूपाने होते तुमचा अवतार गोकुळी त्यावेळेला संत महात्मे आम्ही गोपाळांचे मिळी गोपाळांच्या मेळ्यामध्ये संत महात्मे यामध्ये काही जणांना शंका निर्माण होईल महाराज भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये गोपाळांच्या मेळ्यामध्ये जर संत महात्मे त्यावेळेला द्वापार युगात होते तर त्यावेळेला भगवंताचं चरित्र लीला प्रत्यक्ष पाहत होते त्यावेळेला संतांनी लिखाण करायला हवं होतं कलियुगामध्ये का लिखाण करतात त्यावेळेला भगवान परमात्म्याकडून मिळणारं जे काही भक्ती प्रेम आहे त्याची केवळ अनुभूती संत महात्म्यांनी द्वापार युगात घेतलेल्या द्वापार युगातल्या अनुभूतीचा अनुवाद कलियुगात या गवळणींच्या माध्यमातून करू लागले विठ्ठल विठ्ठल आणि त्यामध्येच माऊली ज्ञानोबराय एका गवळणीची भूमिका घेत आहेत आणि प्रतिपादन करतात ती गवळण महाराज प्राण त्यागायला निघालेली आहे वास्तविक प्राण त्यागायला निघाली भगवान परमात्मा गोकुळात अवतार धारण करतात म्हणजे गोकुळातल्या गवळणी गोपाळांचा अधिकार काही सामान्य असेल का महाराज उच्चतम अधिकार स्वीकारावा लागतो परमात्मा उगीच कुठेही अवतार धारण करणार नाही मग महाराज प्राण त्यागाचा विचार करते ती गवळण नेमकं तिची कारणमीमांसा काय हो आपल्याकडे एखादा पारमार्थिक गृहस्थ असतं त्याची धारणा काय असते महाराज भगवंताची मला भक्ती करायची भजन करायचे भज सेवायान धातू त्यामध्ये आपण चिंतन करू शकतो मला भगवंताच्या भक्ती करता सेवे करता भजना करता मला हा देह कमी पडतो जन्म अपुरा पडतो म्हणून प्रत्येक जन्मामध्ये परमात्म्याने मला त्याचं दास बनवलं पाहिजे हेचे भावे माझे आस हेचे भावे माझे आस हेचे भावे माझे भावे माझी अस जन्मोजन्मी तुझा दास
दास. दास ही पद वापरतात, नवे नवे आस एक पद आलेलं आहे. माझी एकच आस म्हणजे इच्छा आहे, जन्मोजन्मी तुझा दास. मला प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही तुमचा दास बनवा, कारण मला तुमची भक्ती करायची, मला सेवा करायची, आणि त्याकरता हा देह कमी पडतो, अपुरा पडतो, म्हणून प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही तुमचा दास बनवा. महाराज ही धारणा ज्या ज्या गवळणींचे त्या त्या गवळणींच्या सहवासात राहणारी ही देखील गवळण आहे, तरीही ती प्राणत्यागाचा विचार करते. नेमकं तिची कारणमीमांसा काय? ती जीवनाला कंटाळून प्राण त्यागू लागली, ती प्रपंचाला संसाराला कंटाळून प्राण त्यागू लागली, नेमकी कारणमीमांसा काय? बरं थोडा सूक्ष्म विचार करतो. प्राण स्वीकारून जन्माला येणं आपल्या हातामध्ये का? अगदी लौकिक. जन्माला येणं आपल्या हातामध्ये का? नाही. बरं मृत्यू तुम्हामांच्या हातामध्ये का? जन्मही हातात नाही, मृत्यूही तुम्हामांच्या हातामध्ये नाही. पटवून देण्याकरता आमचे तीर्थरूप नेहमी कीर्तनात एक गोड दृष्टांत देतात. बघ आता माता भगिनी स्वयंपाक करत असताना अचानकपणे सिलेंडर संपला. सिलेंडर संपला की नवीन सिलेंडर लावतात आणि कॅलेंडरवर एक नोंद करण्याची एक पद्धत आहे. इकडं आहे का? म्हणजे पटायला सोपं जाईल. मला सांगा, नवीन सिलेंडर लावता त्यावेळेला कॅलेंडरवर नोंद करता, तो सिलेंडर कधी संपणार आहे याची नोंद करता का? या सिलेंडरचंही तसंच आहे. विठ्ठल जन्म तुम्हामांच्या हातात नाही, मृत्यू तुम्हामांच्या हातात नाही, प्राण त्यागणं तुम्हामांच्या हातात आहे का नाही? बोला. प्राण त्यागावा का त्यागू नये हा स्वतंत्र चिंतनाचा विषय, तो माझा मूळचा विचार नाही. प्राण त्यागणं तुम्हामांच्या हातात आहे. वास्तविक महाराज मृत्यू नकोय म्हणून अनेक खटाटोप करणारी तुम्ही आम्ही मंडळी आहोत. बघा, आपल्या जवळची आपण धनसंपत्ती, आपल्या जवळची असलेली प्रतिष्ठा, आपल्या जवळची असलेली जी काही सत्ता, आपण सर्वस्व दुसऱ्याला द्यायला तयार होतो. याला कारण मला मृत्यू नकोय म्हणून. दृष्टांताने पटवून देतो, लक्ष द्या. बघा, एक गृहस्थ आहे, त्याला काहीतरी चक्कर वगैरे येऊ लागली आणि म्हणून तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना विनंती करतो, डॉक्टर जरा पहा तरी चक्कर वगैरे येते. डॉक्टर त्याला तपासतात आणि सांगतात तुम्हाला शुगर डिटेक्ट झालेली आहे, म्हणजे डायबिटीज हा आजार झालेला. आणि डॉक्टर मंडळी त्यांना सांगतात आता इथून पुढे तुम्ही फक्त गोड बोलायचं, गोड खायचं नाही. तो म्हणतो हे सगळ्यात कठीण काम आहे, कारण काही मंडळींना गोड बोलणं माहितीच नसतं महाराज. विठ्ठल एवढाच पटवून द्यायचा आहे. डॉक्टर मंडळी वारंवार एक वॉर्निंग करत असतात शुगरच्या पेशंटला, आणि त्यातली एक मुख्य वॉर्निंग म्हणजे एक सूचना असते की डॉक्टर मंडळी सांगतात शुगरच्या पेशंटना तुम्ही पायाला वगैरे काही जखम होऊ देऊ नका, कारण सायन्स असं सांगतं शुगरच्या मंडळींच्या जखमा लवकरात लवकर बऱ्या होत नाही. म्हणून डॉक्टर मंडळी वारंवार वॉर्निंग करत असतात. आता त्याला त्या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत, मात्र तो कोणत्याही पद्धतीचे पथ्य काही पाळत नाही. त्यातली त्यात आता वारकऱ्याची पंगत, आता आमच्यासारखं भोजनाची पंगत असेल तर काही विचारायची सोय नाही, कसलीही तो पथ्य पाळत नाही. आणि म्हणून त्याच्या एका दिवशी काहीतरी पायाच्या अंगठ्याला जखम होते आणि वेदना असह्य होतात, म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे जातोय. डॉक्टरांना म्हणू लागतो, डॉक्टर अंगठा फार त्रास देतोय, जरा तपासा. डॉक्टर त्याला तपासतात आणि त्याला सांगतात अंगठा पूर्णपणे खराब झालेला आहे आणि तो आत्ताच्या आत्ता बाजूला काढावा लागेल, आणि अंगठा जर बाजूला नाही काढला तर गुडघ्यातून पाय खराब होईल. डॉक्टरना म्हणतो, डॉक्टर काही करा, माझा अंगठा बाजूला काढला तरी चालेल, गुडघ्यातून पाय काय खराब होऊ देऊ नका. डॉक्टर त्याचा अंगठा बाजूला काढतात. पुन्हा कालावधी गेलेला, पुन्हाही कसली पथ्य न पाळल्या कारणाने गुडघ्यातून पाय त्रास देऊ लागतो. म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन विनंती करतो. डॉक्टर तपासतात आणि सांगतात गुडघ्यातून पाय खराब झालेला आहे, संपूर्णच्या संपूर्ण पाय बाजूला काढावा लागेल, नाहीतर प्राणावर बेते. डॉक्टरना म्हणतो, डॉक्टर काही करा, संपूर्ण पाय बाजूला काढला तरी चालेल, प्राणाला धक्का लागू देऊ नका. माझा चिंतनाचा विषय तोच आहे, मृत्यू नकोय. मृत्यू नको म्हणून एवढी खटाटोप करणारी तुम्ही आम्ही मंडळी आहोत. नवे नवे परिचयाचं उदाहरण द्यायचं झालं, 3-4 वर्षापूर्वीचा कालावधी आठवा. मोठमोठी मंडळी डॉक्टरांना काय विनंती करत होती, डॉक्टर कितीही पैसे लागू दे, आमचा माणूस वाचला पाहिजे, म्हणजे मृत्यू नकोय. म्हणजे मृत्यू नको म्हणून एवढी खटाटोप करणारी तुम्ही आम्ही मंडळी. मात्र हीच मंडळी ज्या वेळेला एखाद्या प्रतिकूल वातावरणामध्ये जातात त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये प्राणत्यागाचा विचार येऊ लागतो. म्हणजे जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी असह्य असतात असं नाही, कोणत्या तरी एका कारणामुळे ते जीवन जगण्याकरता असह्य झालेले असतात. मग प्राणत्यागाचा विचार कोण करतो? जीव प्राणत्यागाचा विचार करतो. ज्ञानी प्राणत्यागाचा विचार करतो की भक्त प्राणत्यागाचा विचार करतो? ज्ञानीही करत नाही आणि भक्तही प्राणत्यागाचा विचार करत नाही महाराज. मग महाराज ही गवळण का प्राणत्यागाचा विचार करते? नेमकं कारण मीमांसा काय? तर महाराज त्या गवळणीने तिच्या जीवनामध्ये एक ध्येय बाळगलेलं आहे.
सर्वोतपरी प्रयत्न करून सुद्धा ध्येय पूर्णच होत नाही, तर ती म्हणते आता मी जगून काय करू. पटवून देतो दृष्टांताने आणि वाङ्मयाद्वारे. नाथ महाराज ज्या पद्धतीने बोलतात हरिपाठामध्ये, वाचा नवे लाभ जळू त्याचे जिने, हाच भाव एका महात्म्याने हिंदी दोह्यामध्ये प्रकट केलेला आहे. गुरुदेवांच्या मुखातील दोहा आहे. तब लग रसना साची भली जब लग मुखमो राम नाही तो काटडारी मुखमे भलो नाही जाम. ज्या पद्धतीने नाथ महाराज भाव व्यक्त करतात तोच भाव आहे. मुखामध्ये असलेली रसना म्हणजे जीभ. महाराज ती जीभ भगवंताच्या नामचिंतना करता दिलेली आहे. आणि मुखामध्ये असलेल्या त्या जिभेने परमात्म्याचं आपण नामचिंतन करत नसू तर ती मुखात केवळ कातडाचा तुकडा आहे, कापून टाकायला हरकत नाही असं महात्म्यांचं वचन आहे. ते पुन्हा एकदा अवलोकन करतो. मुखामध्ये असलेली जीभ परमात्म्याच्या नामचिंतना करता दिली, त्या जिभेने नामचिंतन आपण करत नसू तर ती जीभ म्हणजे मुखातला केवळ कातडाचा तुकडा आहे, कापून टाकायला हरकत नाही. हे ज्या पद्धतीने तद्वती गवळण म्हणते, या देहाला आल्यानंतर तो परमात्मा दर्शन देत नसेल तर प्राण त्यागायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणखी दृष्टांताने लौकिक दृष्टांताने पटवून देतो. बघा, एखादा साधक असतो आणि साधक ध्येय बाळगतो की यावर्षी मला या परीक्षेमध्ये एवढे पर्सेंटेज घेईन, त्यानुसार प्रयत्न करू लागतो. शिक्षकांचा स्टाफ अनुकूल आहे, आई वडील चांगले सपोर्टिव्ह आहेत, सर्व काही अनुकूल असताना देखील योग्य प्रयत्न न झाल्या कारणाने बाय मिस्टेक तो नापास होतो. महाराज नापास झाल्यावर त्याच्या मनात विचार येतो, आता काय तोंड घेऊन घरी जाऊ. म्हणजेच त्याने जे ध्येय बाळगलेले ते ध्येय पूर्ण नाही झालं म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये प्राण त्यागायचा विचार येऊ लागला. उदाहरण बदलून मांडतो, सध्याची परिस्थिती आहे. एखादा शेतकरी आहे, तो ध्येय बाळगतो की या वर्षी मला या पिकांमधून 5 लाख रुपये उत्पन्न मिळेल. कष्ट करू लागतो, पत्नी अनुकूल कष्ट करणारी आहे, सर्व काही यथोचित अनुकूल असताना देखील निसर्गाची अवकृपा होते आणि पिकांचं नुकसान होतं. तो काय म्हणू लागतो, आता मी जगून काय करू. का, मी जे ध्येय बाळगलेलं आहे ते ध्येयच पूर्ण नाही झाले. म्हणजे शेतकऱ्याची ध्येयपूर्ती नाही झाली म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये प्राण त्यागाचा विचार येऊ लागला. विद्यार्थ्याची ध्येयपूर्ती नाही झाली म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये प्राण त्यागाचा विचार येऊ लागला. तद्वत सर्वोतपरी प्रयत्न करून देखील त्या गवळणीची ध्येयपूर्ती होत नाही. मग ती म्हणू लागते आता मी जगून काय करू. मग ती प्राण त्यागायला निघाली महाराज. मग ती आता खरंच प्राण त्यागेल, तिचा अंत पाहायला नको म्हणून भगवान परमात्मा तिच्या समोर येतात. त्यावेळेला ती बोलू लागते, कासया तेजिन प्राण अपुलगे मय. कासया म्हणजे का बरं, मी आता माझा प्राण का बरं त्यागू, कारण माझी ध्येयपूर्ती झाली, माझी ध्येयपूर्ती झाली. म्हणजेच त्या गवळणीचं ध्येय काय होतं महाराज, कृष्ण परमात्म्याचं दर्शन त्या गवळणीचं ध्येय. यात एक पूर्व पक्ष, गोकुळामध्ये राहून त्या गवळणीला कृष्ण परमात्म्याचं दर्शन होत नव्हतं का. विठ्ठल विठ्ठल. महाराज गोकुळातले गवळणी गोपाळ इतके भाग्यवान आहेत, भगवंताच्या दर्शनाकरता वेगळे सायास करण्याची आवश्यकताच नाही. पटवून देतो दृष्टांताने. आपण आता पंढरपुरामध्ये आलोय, धरून चला आपण 6:30 पर्यंत पंढरीत पोहोचतो आणि आपल्याला 7:15 7:30ला परत माघारी निघायचंय, 8चं कीर्तन गाठायचंय म्हणून असं धरून चला. पंढरपुरामध्ये आपण पोहोचलेलो आहे, 6:30 पर्यंत आपण मंदिरामध्ये पोहोचतो. तिथं जाऊन तिथल्या व्हीआयपींना फोन लावतो, का आमच्या दर्शनाची व्यवस्था करा. सगळी मंडळी बोलतात 7:30 वाजल्याशिवाय तुम्हाला दर्शन मिळू शकत नाही. त्याची कारण काय महाराज, कितीही मोठा कोणीही आला तरी त्याला थांबणंच याला कारण 6:30 ते 7:15 7:30 पर्यंत परमात्मा पांडुरंगाची धुपारती असते. कुणीही मोठा आला तरी त्याला थांबणंच आहे. तो म्हणतो मला रिटर्न निघायचंय, मला कीर्तन आहे पुढचं. तुम्ही कितीही आतोनात प्रयत्न केले तरी दर्शन मिळत नाही. आपण गेलो होतो कशा करता, दर्शना करता, आणि एवढे प्रयत्न करून दर्शन नाही मिळालं तर आपण काय म्हणतो, काय उपयोग झाला एवढ्या लांब, काय उपयोग झाला एवढ्या लांब येऊन, का दर्शन नाही मिळालं. म्हणजे दर्शनाविना आपलं मन तळमळतं आणि त्याच तळमळे आपलं आयुष्य संपतं तरी परमात्म्याची प्राप्ती होत नाही महाराज. मग भगवंताच्या प्राप्ती करता कोणी जप करतं, कोणी तप करतं, कोणी व्रतवैकल्य करतं, कोणी निष्काम कर्म करतं, तर कोणी अनुष्ठान करतं. प्रत्येक जण आपापल्या संस्कारानुसार नानाविध प्रयत्न करतं, मात्र आयुष्य संपतं तरी परमात्म्याची प्राप्ती होत नाही. याकरता पूरक चरित्र म्हणजे शबरीचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे. शबरी तारुण्य अवस्थेमध्ये आलेली आणि तिच्या घरी विवाहाची चर्चा सुरू होते. आता त्यावेळेची अशी रूढ होती, विवाहामध्ये बली देण्याची पद्धत होती. ही वार्ता शबरीला समजते. शबरी म्हणते विवाहात बली द्यायचा नाही. घरातून सांगण्यात येतं की घरात राहायचं असेल तर बली द्यावा लागेल. शबरी बोलू लागते मी घर सोडायला तयार आहे.
आणि म्हणून शबरी घर सोडून अरण्यामध्ये निघून गेलेली आहे. अरण्यामध्ये इकडे इकडे भटकंती करत असताना तिला आश्रम दिसतो. तो आश्रम असतो मातंग ऋषींचा. आश्रमामध्ये जाते, महात्म्यांची भेट होते आणि महात्म्यांच्या जवळ बसून महात्म्यांची सेवा करत काळ व्यतीत करू लागते. महाराज महात्म्यांचा काळ जवळ येतो आणि महात्मे त्या शबरीवर कृपा करतात आणि सांगतात, प्रभू रामचंद्र तुम्हाला दर्शन देतील. महाराज या वचनावरती विश्वास ठेवते. परमार्थामध्ये विश्वासाला फार मोल आहे. संतांचे पाये हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराजा जोड चालीच्या आनंद करता वारीत चालत यावं लागतं, पण दिंडीतच बरं, पुढं नाही. मला ब्रह्मलीन सद्गुरू श्री भोसरीकर माऊली नेहमी म्हणतात, मी बोलतो की ज्ञानोबराय तुकोबऱ्यांना म्हणे त्यावेळेला ही माहिती होतं की बरीच मंडळी ज्ञानोबराय तुकोबऱ्यांचा 16-16 दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढे चालतात. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप विढल विढल, मुद्दा एवढाच आहे, संतांची पायी हा माझा विश्वास. विश्वास ठेवते शबरी आणि दुसऱ्या दिवसापासून तिची दिनचर्या बदलते. सकाळी उठावं, शुचिर्भूत व्हावं, अरण्यामध्ये जावं, फुले तोडून आणावीत आणि आश्रमाची वाट सजवावी. का? प्रभू रामचंद्र मला दर्शन देण्याकरता येते. महाराज ही दिनचर्या 1 दिवस 2 दिवस नाही महाराज, तारुण्य अवस्थेतून वृद्धाप काळापर्यंत दररोज ही तिची दिनचर्या सुरू आहे. याला कारण शबरीला यत्किंचितही वाटत नव्हतं प्रभू रामचंद्र दर्शन देतील का, दर्शन देतीलच हा दृढ विश्वास आहे. या विश्वास पदावर वेदांतामध्ये 2 प्रकारे ज्ञानाचा विचार मांडला गेला. एक आहे परोक्ष ब्रह्मज्ञान, दुसरा आहे अपरोक्ष ब्रह्मज्ञान. अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची व्याख्या अशी, सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे, याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. हे कशाने प्राप्त होतं? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याच्या बोधाने अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आहे. आणि याच्या अलीकडची एक पायरी म्हणजे परोक्ष ज्ञान. सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे हे जे ज्ञान आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. कशाने प्राप्त होतं? सद्गुरु और सत्शास्त्र के वचन पर विश्वास के रखने से परोक्ष ब्रह्मज्ञान. पंडित पीतांबरजींनी केलेली व्याख्या. आणि तोच विश्वास शबरीने ठेवला. मला फार येतं म्हणून बोलत नाही बरं, कारण आज संस्था चालक समोर ऐकण्याकरता बसलेत, मग आपलं बरोबर आहे का चुकीचं आहे पाहावं म्हटलं. आम्ही पाठ ऐकणाऱ्यांच्या कीर्तनाला सांगणारे बसू लागले तर थोडं दडपण येतं. म्हणून थोडं पाहावं म्हणता आपण आम्ही जे काही अभ्यास करतो तो बरोबर आहे चुकीचा हे पाहण्यासाठी अशीच गुरुकुल असतात जिथं काही आम्ही घडतो. आणि म्हणून थोडासा बोलण्याचा प्रयत्न की तोच विश्वास महाराज शबरीने ठेवला. म्हणजे शबरीचं ध्येय काय महाराज? प्रभू रामचंद्रांचं दर्शन हे शबरीचं ध्येय आहे. तद्वत गवळणीचं ध्येय काय? कृष्ण परमात्म्याचं दर्शन हे गवळणीचं ध्येय आहे. कारण अनेक जन्म झाली तो कृष्ण परमात्मा केवळ येतो म्हणून सांगतो. आता गवळणीचे अनेक जन्म कसं काय? पहिल्यांदा शबरी पूर्ण करतो, पुन्हा त्या विचाराकडे जातो. महाराज शबरी तारुण्य अवस्थेतून वृद्धाप काळामध्ये, नवे वृद्धाप काळामध्ये हातामध्ये काठी आलेली आहे, तरीही दिनचर्या बदलली नाही. याला कारण शबरीला यत्किंचितही वाटत नाही की प्रभू रामचंद्र दर्शन देतील का, दर्शन देतीलच हा दृढ विश्वास आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांना यावंच लागलं महाराज. या विश्वास पदावर आम्हाला गुरुजी पाठामध्ये गोड दृष्टांत देत असते. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या जीवनातील कुमारील भट्टांचा एक प्रसंग आहे. एक साधक असतो आणि तो साधक अद्वैताचं प्रशिक्षण शिक्षण घेतल्यानंतर त्या अद्वैताचा प्रचार प्रसार करावा म्हणून गुरुकुलातून बाहेर पडले. आता अद्वैताचा प्रचार प्रसार करायचा म्हणजे सुरुवातीला द्वैताचंही ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून द्वैती मंडळींच्या गुरुकुलामध्ये तो अध्ययनाकरता जाऊन थांबतो. आणि महाराज द्वैती मंडळींच्या लक्षात येतं की बाबा हा द्वैती नसून अद्वैती आहे. त्याला विचारणा करता तुम्ही खोटा प्रकार का केला? त्यावेळेला तो बोलू लागतो वेद हेच सत्य आहे, जीवाला जगाला तारणार आहेत आणि ते अद्वैताचं बोधन करणार आहेत. ती द्वैती मंडळी बोलू लागतात तुम्हाला जर तुमच्या शास्त्रावर एवढा विश्वास आहे तर आपण एक प्रयोग करू. तो जर प्रयोग यशस्वी झाला तर आम्हीही अद्वैती बनू. काय प्रयोग करावा लागेल? साधक विचारणा करतो काय प्रयोग करावा लागेल? ती द्वैती मंडळी बोलू लागतात तुम्हाला उंच डोंगरावरून आम्ही ढकलू
आणि तुम्हाला जर तुमच्या शास्त्राने वाचवलं तर आम्हीही अद्वैती बनू. साधक म्हणतो मला प्रयोग मान्य आहे. त्याला उंच डोंगरावर उभं केलं जातं, तो हात जोडतो, डोळे मिटतो, प्रार्थना करतो, माझे शास्त्र सत्य असतील तर ते मला वाचवतील अशी प्रार्थना करतो. त्याला खाली ढकलण्यात येतं, खाली पडतो, त्याला काही एक लागत नाही म्हणत. ही सगळी द्वैती मंडळी त्याला उचलून घेतात, त्याचा गुणगौरव चालू करतात. मात्र एक गवताची काडी त्या साधकाच्या डोळ्याला लागलेली असते आणि डोळ्यातून एक विशिष्ट प्रकारे रक्त येत असतं, हे साधकाच्या लक्षात येतं. आणि साधक विचारणा करू लागतो, अंतःकरणामध्ये त्याची चिकित्सा चालू होते की शास्त्राने मला वाचवायचं असेल तर माझं सर्वोत्तरी रक्षण करायला हवं होतं, एवढी गवताची काडी तरी मला का लागावी. आणि म्हणून घडलेला वृत्तांत ज्यांच्याकडे अद्वैताचं शिक्षण घेतलं अशा गुरु महात्म्यांकडे जाऊन विचारणा करतो, गुरुजी मला शास्त्राने वाचवायचं असेल तर माझं सर्वोत्तरी रक्षण करायला हवं होतं, एवढी गवताची काडी तरी मला का लागावी. गुरु महात्मे म्हणतात यामध्ये तुझंच चुकलं. काय चूक झाली माझी. त्यावेळेला गुरु महात्मे म्हणतात तू प्रार्थना काय केली, माझे शास्त्र सत्य असतील तर ते मला वाचवतील. तुला माहित नाहीत का तुझे शास्त्र सत्य आहेत ते. तर या पदामुळे अविश्वास निर्माण झाला, म्हणून ही स्थिती भोगावी लागली. विठ्ठल विठ्ठल. तद्वत शबरीला यत्किंचितही वाटत नव्हतं प्रभू रामचंद्र दर्शन देतील का, देतीलच हा दृढ विश्वास आहे. म्हणून प्रभूंना यावं लागलं. नवे नवे महाराज, या भगवत भक्तांची धारणा एवढी मोठी असते की जो परमात्मा जोपर्यंत आमच्याकडे दर्शन देण्याकरता, आमच्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करण्याकरता येत नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्राण त्यागणार नाही. मात्र त्या परमात्म्यानेच आमच्याकडे आलं पाहिजे, हे धारणा धरणारे विशेष भक्त असतात. पटवून देतो महाराज, ध्रुव बाळाचं चरित्र अभ्यासा. ध्रुव बाळाची धारणा भगवंताने माझ्या समोर आलं पाहिजे म्हणून डोळे मिटून बसलेले ध्रुव बाळ. भगवान परमात्मा ध्रुव बाळाच्या समोर जातात, ध्रुव बाळाने डोळे उडावे, भगवान परमात्म्याला सांगावं हा देव माझा नाही का. भक्ताची ताकद आहे. ध्रुव बाळाने पुन्हा डोळे मिटावे, भगवंताने दुसरं रूप धारण करून ध्रुव बाळा समोर यावं आणि ध्रुव बाळाने पुन्हा डोळे उडून सांगावं हा देव माझा नाही. याला कारण भगवत भक्ताची धारणा भगवान परमात्म्याने माझ्याकडे यावं एवढी मर्यादित नाही महाराज. माझा जो भाव आहे त्याच रूपात आलं पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसाची तो राही जो मी तुझ पाहे. महाराजांना इथं म्हणता आलं असतं ऐसा तो राहे, ऐसाची तो राहे. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार महाराज या चकाराने आणण्याची व्यावृत्ती असते. विठ्ठल विठ्ठल. असाच माझ्या समोर आला पाहिजे जसा आमच्या अंतःकरणातील भाव आहे. म्हणजे भगवत भक्ताची धारणा आहे भगवंताने माझ्याकडे येताना माझा जो भाव आहे त्याच रूपात यावं. बरं ही केवळ ध्रुव बाळाची धारणा आहे का हिरण्यकशिपूची देखील आहे. हिरण्यकशिपू भगवंताकडे गेले का भगवान परमात्मा हिरण्यकशिपूकडे आले. चरित्र कसं आहे. हिरण्यकशिपू भगवान परमात्म्याकडे गेले नाहीत महाराज, त्यांना ज्ञात आहे हा देह कसा आहे. अंतमंत इमे देह नित्यशोक्त शरीरिण अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशवान आहे, मग स्वभावता नाश, आश्रय नाश, परता नाश मोठा विचार करता येईल की याचा हा देह नाशवान आहे आणि याचा जर नाश त्या परमात्म्याकडून ठरलेला असेल तर त्या भगवंताने माझ्याकडे कोणत्याही रूपात आलेलं चालणार नाही. म्हणून हिरण्यकशिपूने आधीच सांगितलेलं होतं पुरुषाच्या रूपात नको, स्त्रीच्या रूपात नको, पशुच्या रूपात नको, पक्षाच्या रूपात नको. म्हणून भगवंताला नृसिंह रूप धारण करावं लागलं. याला कारण भक्ताची धारणा आहे माझा जो भाव आहे त्याच रूपात भगवंताने माझ्याकडे आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. एखादा म्हणेल महाराज भगवान परमात्म्याच्या दर्शनाची लालसा जर भक्ताच्या अंतःकरणामध्ये एवढी जर आहे तर त्या भक्ताने भगवंताकडे जावं ना, भगवंतानेच माझ्याकडे यावं. ही धारणा कशा करतात. एक लौकिक दृष्टांत ही देतो आणि पुढे पटवूनही देतो. पहा, आपल्याकडे एखाद्याचा विवाह ठरला. आता पूर्वीची पद्धत फार चांगली होती. विवाह ठरल्यावरून आमंत्रण देताना पूर्वी फक्त तांदूळ वाटले जायचे. आता काय काय पद्धती आल्या त्या मी इथं सांगत नाही कारण ते व्यासपीठ याचं नाही. मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे. आमंत्रण करता आताची सुधारित पद्धती म्हणजे आपण पत्रिका वाटप करतो. आता पत्रिका वाटप करत असताना जे आपले क्लोज रिलेटिव्ह म्हणजे जे जवळचे नातेवाईक असतात त्यांना आपण मूळ पत्रिका देतो. तुमच्याकडे आहे का मूळ पत्रिका. मूळ पत्रिका माहिती आहे का इकडं नाही का. जे आपले जवळचे नातेवाईक असतात त्यांना पहिल्यांदा मानपान देऊन पहिल्यांदा आमंत्रण केलं जातं की त्यांनी विशेष करून आलंच पाहिजे म्हणून. त्यांना मूळ पत्रिका म्हणतात. आता पटलं ना.
धरून चला आपण विवाहाच्या आमंत्रणाकरता घराच्या बाहेर पडलो आणि रस्त्यामध्ये जवळचे नातेवाईक गाठ पडले आणि आपण ती मूळ पत्रिका रस्त्यावरच त्यांना दिली. लग्नाला येतात का होती? लग्नाला बरं त्यांचं सोडा, तुम्ही काय करता ते सांगा. लग्नाला जातो आपण? नाही. आपली धारणा काय असते, महाराज आम्हाला अशी रस्त्यात पत्रिका दिल्यावर आम्ही लग्नाला येऊ का? तसं तर प्रपंचात आमंत्रण आलं नाही आलं, जाणं न जाणं ज्याची त्यांनी ठरवावं. परमार्थाकडे येताना आमंत्रणाची वाट पाहणे हेही तितकंच खरं आहे. फक्त मला मुद्दा एवढा पटवून द्यायचा आहे, त्याची धारणा महाराज आम्हाला रस्त्यात पत्रिका दिल्यावर आम्ही लग्नाला येऊ. याच्या पुढचं जाऊन सध्याच्या प्रभातलं वाक्य बोलू का त्या? महाराज आम्ही अशी व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवल्यावर लग्नाला येऊ का? आम्हाला जर तुम्ही घरी येऊन आमंत्रण केलं तर आम्ही तुमच्या लग्नाला येऊ. म्हणजे पहिले तुम्ही आमच्या घरी आलात आणि आम्हाला जर आमंत्रण केलं तर आम्ही तुमच्या लग्नाला येऊ. असे हक्काने भांडणारे नातेवाईक आपल्याकडे असतात. तद्वत भगवंताला देखील हक्काने भांडणारे भगवत भक्त असतात. तू आमच्याकडे आला तर आम्ही तुझ्याकडे येऊ. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरी धारणा की महाराज भगवंतानेच यावं ही धारणा व्यक्त करतात. कारण अनेक जन्म झाली भगवान परमात्मा त्या गवळणींना केवळ येतो म्हणून सांगतो. आपण पूर्वपक्ष केला होता की गवळणीचे अनेक जन्म कसं काय? या गवळणी महाराज पूर्व अवतारामध्ये वेदामध्ये ऋचा बनलेल्या होत्या. ज्ञानोबराय वर्णन करतात, त्या जा वेद गर्वेच्या श्रुती श्रुते म्हणे नवे माझे प्राप्ती. म्हणजेच या वेदा म्हणजे शब्दाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत जाता यावं म्हणून वेदामध्ये ऋचा बनल्या. मात्र तरीही भगवान परमात्म्यापर्यंत जाता आलं नाही म्हणून वेदातील ऋचांनीच घेतलेला पुढचा अवतार म्हणजे या गोकुळातल्या गवळणी आहेत. आणि आता इथं येऊन देखील सुद्धा जर तो दर्शन देत नसेल, आमच्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करत नसेल, तर मी जगून काय करू म्हणून प्राणत्यागाला निघालेली गवळण आहे. महाराज तो परमात्मा दर्शन देत नाही म्हणून प्राणत्यागणारी गवळण आहे. विषयांचा विकारांचा त्रास होतोय, नवे नवे प्रपंचाला कंटाळून सासूच्या त्रासाला कंटाळून प्राणत्यागणारी गवळण नाही महाराज ती. तो भगवान परमात्मा माझ्याकडे येत नाही आणि माझ्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करत नाही, मग मी जगून काय करू? मग ती प्राणत्यागाला निघाली. मग ती आता खरंच प्राणत्यागेल, तिचा अंत पाहायला नको म्हणून परमात्मा वाटेवर येतात. ज्या पद्धतीने तुकोबरायांना अनुग्रह कुठं दिला, सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकितो जाण. तद्वत भगवान परमात्मा त्या गवळणीच्या वाटेवरती येतात आणि त्या भगवान परमात्म्याचे चरण पाहिल्यानंतर जी काही आलेली अनुभूती आहे माऊली ज्ञानोबा त्या गवळणीच्याच मुखातून प्रकट करतात. देखिले तुमचे चरण, देखिले तुमचे चरण, देखिले तुमचे चरण निवांत राहिले. देखिले तुमचे चरण निवांत राहिले. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. कास या त्यजिन प्राण आपुलगे मय. असे न धनीवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीते गायन गे मय. देखिले पद ज्ञानोबा वापरतात. देखिले या पदामध्ये त्रिकोटीचाही विचार करता येतो, दृष्टा दृश्य आणि दर्शन. आणखी पुढे जाऊन बोलायचं झालं तर महाराज जी काही आलेली अनुभूती आहे ती गवळण कोणासोबत संवाद करते? एखाद्या विश्वासोबत का बुद्धिरूपी सखीशी संवाद आहे हा? तर महाराज साक्षात परमात्म्यासोबत संवाद आहे की देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले म्हणजे पाहिलं. मग महाराज भगवान परमात्म्याला पाहण्याकरता डोळा लागतो का पाहण्याकरता दृष्टी लागते? भगवंताला पाहायचं झालं चर्मचक्षुने पाहावं, विवेकचक्षुने पाहावं, ज्ञानचक्षुने पाहावं, दिव्यचक्षुने पाहावं की भावचक्षुने पाहावं? भगवंताला पाहायचं असेल, अहो दिव्य चक्षुचा विचार केला तर अर्जुनाला दिव्य दृष्टी दिलेली आहे. विश्वरूप दर्शन पाहण्याकरता अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली तरी देखील अर्जुनाला भगवान परमात्म्याकडे जावं लागलं. परंतु ज्या भक्ताकडे भावचक्षु आहेत परमात्मा त्या भक्ताकडे येऊन अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करतो. हे भावचक्षुचं वेगळेपण आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर पुन्हा उर्वरित चिंतन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. कास या त्यजिन प्राण आपुलगे मय. असे न धनीवर्या पुले माहेरी मग तो श्री हरी गीते गायन गे मय. नियोजित वेळेतील 7 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. पुढच्या एक 10 ते 15 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम देतो. जास्त काही विस्तार करणार नाही, कारण तुम्ही सगळे पांघरून आहेत. आमची साधक मंडळी अशीच उभारली आहेत. विठ्ठल विठ्ठल.
त्यांच्या वेदना ही आम्हालाच कळणार आहेत. आम्ही आमच्या गुरुजींसोबत असं कीर्तनाला वगैरे गेल्यानंतर किंवा अन्य कुठं उत्सवा करता गेलो आणि कीर्तन चालू आणि त्यात अभंगाला धरून कीर्तन नसल्यानंतर काय वेदना असतात ते आमच्या आम्हालाच कळतात. थोडस नाजूक बोललो. मुद्दा एवढाच पटवून द्यायचा की ज्ञानोबराय पद वापरतात, देखिले तुमचे चरण, देखिले पद आहे म्हणजे भगवान परमात्म्याला पाहिला. मग पाहण्याकरता कोणत्या इंद्रियाने आपण पाहतो? महाराज पंच ज्ञानेंद्रियाचा विचार भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये विचार मांडलेला आहे. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम ग्रहणमेवच. 15वा 12वा अध्याय आमचा साधकांचा आवडतीचा असतो, कारण म्हटल्याशिवाय जेवणालाच प्रारंभ होत नाही. परंतु हे ज्याला कळेल की जो संस्थेत राहिलाय, जे डायरेक्ट इथं उभारलाय, त्याला काय कळणार आहे वामन महाराज आनंद. त्याच्याकरता महाराज साधना करणं गरजेचं आहे. संस्थेमध्ये आपल्या गुरु महात्म्यांच्याकडे आपण अध्ययन केलं पाहिजे. वारकरी संप्रदाय महाराज एवढा काही नाही की नवे नवे आपण गर्भ श्रीमंत आहोत संत वाङ्मयाने, पण दुर्दैव एवढं की आपली श्रीमंती आपल्याला कळे नाही. विठ्ठल माझा काही तितका अधिकार नाही कोणाला उपदेश करावा, मुद्दा आला म्हणून बोलून गेलो. पंच ज्ञानेंद्रियाचे वेदांतामध्ये पंच विषय त्याच्या देवता सांगितल्या गेले आहेत. आता श्रोत्र म्हणजे कानाचा विषय हा शब्द आहे, डोळ्याचा विषय हा रूप आहे, त्वचेचा विषय हा स्पर्श आहे, नाकाचा विषय गंध आहे आणि जिभेचा विषय हा रस आहे. असे पंच ज्ञानेंद्रियाचे पंच विषय. तद्वत डोळ्याचा विषय हा रूप आहे. आकारवान पदार्थ या डोळ्याला पाहता येतात, ज्याला आकार नाही अशा वस्तू या डोळ्याला पाहता येत नाही. बघा आपण भांडणामध्ये बोलतो जोरजोरात, महाराज या गृहस्थांनी केलेली गोष्ट माझ्या मनाला काही ती पटली नाही. आपण मनाला पटली नाही असं बोलतो, मात्र ते मन कसं आहे कोणी पाहिलं का? त्रिकोणी आहे, अष्टकोणी आहे का चौकोनी आहे? मन पाहता येत नाही, कारण ते आकाररहित आहे. मग आकाररहित गोष्टी जर डोळ्याला पाहता येत नाही, मग त्या परमात्म्याबद्दल बोलताना महाराजांचंच वचन असं आहे, अव्यक्त निराकार नाही अकर. महाराज म्हणतात अव्यक्त निराकार नवे नवे नाही जे आकार असं म्हणतात. म्हणजे आकाररहित वस्तू या डोळ्याला दिसत नाहीत, आणि तो परमात्मा जर आकाररहित असेल तर ज्ञानोबारांनी पाहिलं कोणाला? विठ्ठल पूर्व पक्ष लक्षात येतो का? पहा, पाहण्याकरता डोळा ही इंद्रिय आहे. ज्याला पाहायचंय तो त्याला आकार असावा लागतो, आणि तो परमात्मा आकार रहित आहे. मग देखिले पदातून ज्ञानोबा पाहतात नेमकं कोणाला? वेळ राहिली शिल्लक तर या पूर्व पक्षाचा विचार करू. महत्वाचा आणखी एक या अभंगातला पूर्व पक्ष की महाराज पाहण्याकरता आपण नेत्र इंद्रिय म्हणजे डोळ्यांचा उपयोग करतो. मग भगवान परमात्म्याला जर डोळ्यांनी पाहिलं, महाराज म्हणतात पहा, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण, तो हारी श्रीहरी पाहिला डोळे भरी. म्हणजे भगवान परमात्माला पाहण्याकरता डोळा ही इंद्रिय. मग भगवान परमात्माला पाहिलं डोळ्याने, मग निवांत राहिले मन, असं कसं म्हणतात? पाहिलं कोणी? डोळ्याने पाहिलं. तुम्ही जर तापाची गोळी घेतली तर तुमचं डोकं कमी होतं का? जिची गोळी घेतली ती बरं व्हायला पाहिजे. तसं डोळ्याने भगवंताला पाहिलं, डोळाच निवांत व्हायला पाहिजे. अभंगात महाराज म्हणतात निवांत राहिले, तसा डोळाही चंचल आहे, मनही चंचल आहे. राहो आता हे जी ध्यान, राहो आता हेच ध्यान, डोळा मन लंपट. लंपट याचा इथला अर्थ विक्षिप्त. डोळाही चंचल आहे, मनही चंचल आहे. डोळा किती चंचल आहे? चालू कीर्तनात एखादा गृहस्थ फक्त उठला तर कीर्तनकाराकडचं लक्ष जातं कुठं? एवढा डोळा चंचल आहे. मन चंचलच्या बाबतीत अर्जुनाने कबुली दिली, चंचलम हि मन कृष्णा प्रमाथे बलभद्रुणम तस्यहं निग्रहं वंदे वायुरेव सुदुष्करम. किंवा महाराज आणखीन एका ठिकाणी सुभाषितकार 10 गोष्टी चंचल सांगतात. मनो मधु करो मेघो मानिने मधुनो मरुतो मा मधो मरकटो मत्सो मकरादश चंचल. त्यामध्ये देखील सर्वाधिक चंचल मनच आहे. आणखीन एका ठिकाणी बोलतात मरकटस्य सुरापाणम. हाच भाव नाथ महाराज देखील बोलतात, मरकट रूपे चंचल मन त्यासी असत संगमदिरापान, कामवृश्चिके दंशिले जाण मग वर्तन यद्वतत्वा. मनाच्या बाबतीत विचार मांडला, काय काय करीतो या मना अत्यंत चंचल आहे. नवे नवे नाथ महाराजही बोलतात, मरकट रूपे चंचल मन त्यासी असत संगमदिरापान, कामवृश्चिके दंशिले जाण मग वर्तन यद्वतत्वा. मन किती चंचल याकरता दृष्टांत दिला. कशासारखं आहे मन? मरकट रूपे. मरकट माहिती आहे का? मरकट म्हणजे माहिती नसेल तर आरसा पाहायचा केवळ. माकड
पूर्वीचाच चंचल आहे महाराज. त्यामध्ये असत संग मदिरापान, एखाद्याने त्याला मद्यपेय पाजलं. मदिरा म्हणजे मद्यपेय, एवढा एकच शब्द या गादीवर घ्यावा. माकड पूर्वीचाच चंचल, त्यामध्ये एखाद्याने त्याला मद्यपेय पाजलं आणि त्यामध्ये एका विंचवाने त्याला दंश करावा, किती चंचल होईल? त्याही पेक्षा मन चंचल आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या पूर्व पक्षाचा विचार असा आहे, महाराज पाहण्याकरता डोळा हे इंद्रिय, मग भगवान परमात्म्याला मी पाहिलं डोळ्याने तर निवांत राहिले मन. असं कसं ज्ञानोबराय बोलतात? कारण तुकोबराय काय बोलतात? आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता मन सुखावले. चुकला का अभंग? पाहता लोचन सुखावले. का लोचन सुखावले? अहो लोचनाने रूप पाहिलं म्हणून लोचन सुखावले. ज्ञानोबराय कसं बोलतात? देखिले तुमचे चरण निवांत राहिले लोचन. अभंग कसा हवाय? विठ्ठल विठ्ठल. आक्षेप नाही बरं, जिज्ञासीने विचार मांडतो. ज्ञानोबराय ज्या पद्धतीने म्हणतात निवांत राहिले मन, त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा विचारात घ्यावी लागते. आणि तुकोबराय म्हणतात पाहता लोचन सुखावले, त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा विचारात घ्यावी लागते. व्यावहारिक दृष्टीने बोलतो आणि तात्विक दृष्टीने बोलतो. व्यवहारामध्ये बघा, एखाद्याला जर ताप आला, कणकणी आली, डोकेदुखे, 3000 त्रास देऊ लागले तर तो मेडिकलमध्ये जातो. 2 वर्षापूर्वी एक गोळी जास्त प्रसिद्ध झाली बघा, पॅरासिटामॉल. मी काय ॲडव्हर्टाईज करत नाही, फक्त पटवून देतो. एक गोळी घेतल्याबरोबर ती 3000वर काम करते की नाही? मग महाराज जर एक गोळी 3000वर काम करते तर चरण पाहिल्यावर मन आणि डोळा निवांत होणार नाही का? विठ्ठल व्यावहारिक दृष्टीने याचा विचार करता येईल. तात्विक दृष्टीचा विचार केला तर कार्यदृष्टी, कारण दृष्टी आणि अधिष्ठान दृष्टी. रूप पाहता लोचनी कार्यदृष्टी आहे, तोच आदिर्न निमित्त उपादान कारण. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ कारण दृष्टी आहे. आणि आनंद अद्वय नित्य निरामय अधिष्ठान दृष्टी. ज्ञानदृष्टीचा विचार केला तर अजातवाद सांगतात एकमेवा द्वितीयम नेह नानास्ति किंचन, एकत्वाची प्रतीती येते. मग कोणत्या दृष्टीने पाहिलं महाराज? तर तिच्याकडे भावदृष्टी आहे, भावचक्षु आहेत, मात्र त्याच्याकडे समर्पण आहे. म्हणून तो ते समर्थन द्वैतातील नसून अद्वैतातील आहे. मी भक्त तू देव ऐसे करी, कल्पित भेद वास्तव भेद, या भूमिकेतून भगवान परमात्म्याकडे समर्पणात्मक दृष्टीने पाहते. अवयवाला पाहते, उपाधीला पाहते, का सगुण सौंदर्याला पाहते, तर संपूर्ण सगुण सौंदर्याला पाहते. आणि त्याचं वर्णन करणं म्हणजे तरीच भक्ती महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळ रवी शशी कळा लोपलिया, किंवा चरणपद आलं म्हणून चरणाचं सौंदर्य बोलायला झालं तर फळाभर द्वादशीला एक आरती गातात आमच्याकडे. चरण कमल जाचे अति सुकुमार, ध्वज बजांकुश ब्रिदाचा तोडर, ओवाळू आरती मदन गोपाळ, श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा, वैजयंती माळा, ओवाळू आरती मदन गोपाळ. यातलं पहिलंच पद आहे चरण कमल जाचे अति सुकुमार. हे वर्णन करणं म्हणजे तरी भक्ती. किंवा काकड्यातलं प्रमाण द्यायचं झालं तर तुझी ये निढळी, आता गात नाही, वेळ संपली माझ्याकडे. तुझी ये निढळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. कारण काकडा आवडीचा विषय, जरी आम्ही काकड्याच्या वाकडे असलो तरी आवडीचा विषय. तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाशे, भगवान परमात्म्याची मुखकांती वर्णन केली. भगवंताच्या मस्तकावरती कोटी चंद्राचा प्रकाश आहे. याला नर दमयंतीचे चरित्र फार गोड आहे. एक दमयंती एवढी रूपवान सांगितली गेली की तिचं रूप पाहून त्रिभुवनाला वेड लागत होतं म्हणे. देवाधिक मंडळींना भूल पडणारं असं तिचं रूप. मग तिला रूप देण्याकरता भगवंतानी केलं तरी काय? एका चंद्रातील एक चिमुडवर माती रूप देण्याकरता वापरली. महाराज एका चंद्रातील चिमुडवर माती रूप देण्याकरता वापरली तर तिचं रूप त्रिभुवनाला वेड लावणारं ठरतं. मग अशा कोटी चंद्राचा प्रकाश ज्याच्या मस्तकावरती आहे तो परमात्मा किती सुंदर असेल. विठ्ठल आणि हे वर्णन करणं म्हणजे तरी भक्ती महाराज. तशा तर लक्ष्मी माता ही चंचल आहेत. सर्व लोकांमध्ये विवाह करता फिरू लागल्या तशा वैकुंठ लोकांमध्ये जातात. भगवान परमात्मा शयनगृहामध्ये विश्रांती करतायत. भगवंताचं सौंदर्य पाहण्याकरता गेलेले लक्ष्मी माता भगवंताच्या चरणाच्या सौंदर्यावर एवढ्या मोहित होतात की त्या चरण सेवाच करत बसतात. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती. किंवा नवविधा व्यक्तींचा विचार करा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. यामध्ये पादसेवन भक्ती करता आपण
लक्ष्मी मातेचा विचार करतो. म्हणजे जर चंचल असलेल्या लक्ष्मी माता जर चरण पाहिल्यावर स्थिर होतात तर मन आता कोठे धावे मन तुमचे किंवा तुझे चरण देखलिया. जर मन स्थिर होणार नाही का महाराज? मग काही मंडळी म्हणतील चरण पाहिल्यावर केवळ मन स्थिर होतं का महाराज? एक रामायणातला प्रसंग सांगतो, समन्वय सांगतो, पुढचा एक अंतिमचा एक दृष्टांत देऊन सेवेला पूर्ण विराम देतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणात युद्ध चालू आहे आणि रावणाचे एक एक बलशाली योद्धे प्रभू रामचंद्रांकडून मारले जाऊ लागले. म्हणून रावण आपल्या कुंभकर्णाला उठवतो. आता कुंभकर्णाची झोप सगळ्यांना ज्ञात आहे. 6 महिने खानन 6 महिने त्यांचे वंशज आजतागायत आपल्याला पाहायला मिळतात. कुंभकर्णाला उठवतात. कुंभकर्ण रावणाला बोलू लागतो, दादा मला कशा करता उठवलं? त्यावेळेला रावण बोलू लागतो, अरे प्रभू रामचंद्रन आपल्यात युद्ध चालू आहे. युद्ध कशा करता चालू आहे? त्यावेळेला रावण बोलू लागतो, सीतेला प्राप्त करण्याच्या उद्देशाने मी तिला घेऊन आलेलो आहे, मात्र ती मला आणखी काही प्राप्त झालेली नाही आणि माघारी मिळवायच्या उद्देशाने प्रभू रामचंद्र आणि आपल्यात युद्ध चालू आहे. कुंभकर्ण रावणाला बोलू लागतो, दादा तू एक प्रकारचा मायावी आहे आणि मायावी असल्या कारणाने तुला कोणतंही रूप धारण करता येतं आणि जर तुला कोणतंही रूप धारण करता येतं तर सीतेजवळ रामरूप धारण करून जा, सहजच तुला प्राप्त होईल. त्यावेळेला महाराज रावणाने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. रावण बोलू लागतो, कुंभकर्णा मी आतापर्यंत हा प्रयोग केला नसेल कशावरून? सीतेला प्राप्त करण्याच्या उद्देशाने ज्या वेळेला मी रामरूप धारण केलं, रामरूप धारण करताच माझ्यातला काम निघून गेला. अहो जर रामरूप धारण केल्यानंतर काम निवृत्ती आहे तर चरण पाहिल्यावर होणार नाही का? विठ्ठल अभंगामध्ये महाराज चरणाची आलेली अनुभूती प्रतिपादन करतात. निवांत राहिले मन, यामध्ये आपण पूर्वपक्ष केला होता. महाराज डोळे आकारमानाचं सौंदर्य पाहतात, तो परमात्मा तर आकार रहित आहे. मग मन निवांत होण्याकरता मनाने सौंदर्य कोणाचं पाहिलं? तर महाराज डोळे आकाराचं सौंदर्य पाहतात, बुद्धी विवेकाचं सौंदर्य पाहते आणि मन गुणाचं सौंदर्य पाहतं. आता गुणात सौंदर्य आहे का? मोठा विचार आहे. सत्वगुण रजगुण तमोगुण आहेत. या गुणांची उत्पत्ती अशी आहे, अनादी शुद्ध ब्रह्माबरोबर अनादी कल्पित प्रकृतीचा अनादी कल्पित तादात्म्य संबंध. आता हे अनादी कल्पित सुरू केलं की इथनं 2 तास आहे. वेळ संपली, 5 मिनिटं. या सगळ्यापासून 3 गुण जन्मले. यामध्ये सत्वगुण रजगुण तमोगुण. बरं रजगुण तमोगुण सोडून द्या, सत्वगुणात तरी सौंदर्य आहे का हो महाराज? गुणाचं म्हटलं तर परमात्म्याचं नाही आणि परमात्म्याचं म्हटलं तर गुणाचं नाही. कारण ज्ञानोबा हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात बोलतात, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, सगुण गुणाचे निर्गुण गुणाचे, तो अगुण असलेला परमात्मा आहे. कोणत्या गुणातलं सौंदर्य गवळणीने पाहिलं महाराज? तर आपण प्रसिद्ध गवळण आहे आपल्याकडे, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, या 3ही गुणांच्या पलीकडे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीतला खेळ खेळणारा तो एकमेव परमात्मा आहे. म्हणून तर आपल्याकडे काल्याच्या कीर्तनामध्ये बोलतात पहा, होतो तिघाचे मी वरी. भगवान परमात्मा दही दूध तुपलोणी खाण्याकरता जातात, त्यावेळेला होतो तिघाचे मी वरी. ते तिघन म्हणजे या 3 गुणांच्या वरती प्रेम रसाचा भक्ती प्रेमाचा खेळ खेळणारा तो एकमेव परमात्मा आहे. आणि या 4थ्या गुणातले मी चरण पाहिल्यानंतर आलेली अनुभूती ती गवळण बोलू लागते. निवांत राहिले मन. मात्र ते भक्ती प्रेम त्याच्या कृपेशिवाय आम्हाला मिळणार नाही. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडेल. त्याच्या कृपेशिवाय मिळणार नाही, मान्य आहे, पण तरीही आम्ही त्याच्याकडे जाणार नाही. भगवंतानी आमच्याकडे आलं पाहिजे. भागवत महापुराणात यामध्ये मोठा चरित्राचा विस्तार करत नाही. आणि त्या भगवत भक्ताच्या अंतःकरणातील हेच प्रेम पाहून तो परमात्मा नाहं वसामी वैकुंठे योगिनं हृदयेर्वो मदभक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदा किंवा वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. परमात्मा वैकुंठ सोडून खाली येतो. याला कारण भगवत भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम. याला अंतिमचा दृष्टांत देऊन सेवेला पूर्ण विराम देतो. राजा प्रधानजींना प्रश्न करतो, प्रधानजी भगवान परमात्म्याच्या अवताराची कारणमीमांसा काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण आहे. मग भगवान परमात्म्याच्या अवताराची कारणमीमांसा धर्माचं रक्षण आहे. तर राजा प्रधानजींना म्हणतो, मी माझ्या जसं मंत्रिमंडळाकडून कारभार करतो तद्वत भगवान परमात्म्याने धर्माचं रक्षण देखील त्याच्या मंत्रिमंडळाकडून करावं, स्वतः का अवतीर्ण होतो? असं म्हटल्यानंतर प्रधानजी म्हणतात, मला थोडा अवधी द्या, मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देतो. अवधी मागून घेतलेला आहे. त्या मधल्या कालावधीमध्ये प्रधानजी राजकुमाराचा कागदाचा पुतळा तयार करून घेतात. पुतळा वगैरे तयार झालेला आहे. राजाला सांगतात, आज आपल्याला जलविहार करण्याकरता जायचंय.
आणि जात असताना राजाला 2 सूचना करतात. राजसाहेब, तुम्हाला पाण्यामध्ये पोहता येत नाही याकरता 2 उत्कृष्ट पोहणारे आपल्या सोबत घेणार आहोत आणि राजकुमारही आपल्या सोबत येणार आहेत, अशा 2 सूचना करतात. मात्र राजकुमार सोबत न घेता राजकुमाराचा कागदाचा पुतळा सोबत घेतलेला असतो. आता सगळे नावेमध्ये बसतात, नाव हाकत हाकत आत मध्यावर जाते. प्रधानजी राजकुमाराचा पुतळा पाण्यामध्ये टाकतात आणि आरडाओरडा सुरू करतात. राजकुमार पडले, राजकुमार पडले. महाराज, शब्द कानावर पडता क्षणी राजा पाण्यात उडी घेतो. राजाला काही पोहायला येतच नसतं. उत्कृष्ट पोहणारे असतात, ते राजाला बाहेर काढतात, नाव काठावर आणली जाते, नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतात, शुद्ध येते, स्थिर होतो आणि इकडं तो पाहू लागतो राजा. त्यावेळेला घडलेला खोटा प्रकार लक्षात येतो आणि म्हणून राजा क्रोधायमान होऊन बोलू लागतो, तुम्ही हा खोटा प्रकार का केला? प्रधानजी म्हणतात, मला अभय द्या, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं, बोला. त्यावेळेला प्रधानजी बोलू लागतात, राजकुमार, राजसाहेब, राजकुमार पाण्यात पडले हे शब्द कानावर पडता क्षणी तुम्ही पाण्यात कशा करता उडी घेतली? आपल्यासोबत उत्कृष्ट दोघे पोहणारे आहेत हे तुम्हाला ज्ञात आहे. तुम्हाला स्वतःला पाण्यामध्ये पोहता येत नाही हे देखील तुम्हाला ज्ञात आहे, तरीही तुम्ही पाण्यामध्ये कशा करता उडी घेतली? त्यावेळेला राजा बोलू लागतो, राजकुमार पाण्यात पडले हे शब्द कानावर पडता क्षणी मी पाण्यात कधी उडी घेतली मला समजलं नाही. राजा काय बोलतो? राजकुमार पाण्यात पडले शब्द कानावर पडता क्षणी मी पाण्यात कधी उडी घेतली मला समजलं नाही. प्रधानजी म्हणतात, भगवत भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम पाहून तो परमात्मा कधी अवतीर्ण होतो हे त्याला देखील समजत नाही. विठ्ठल